मध्ये हे कोण आहे? याचं नाव काय आहे? हा याचं मैना आणि याचं तोता. मैना हो फायनली चिंग चिंग चिंग. कॅमेरा पडून घ्यायचा. कॅमेरा नाही पडेल बाबा. कसं आता काहीतरी मावशी कुठत आहे बघू. तिला मिरच्याचा ठेचा पण आवडतो. मिरच्या काढल्या मिरच्या. मित्रांनो बघू शकता फायनली वडापाव बनवलाय रोशनीने आणि आपण पार्टी करत आहे. आणि हे दाद्याने आता हॉटेल टाकते हे बघा रावस मस्त गरमागरम. डाळ काय आला मिरची घ्यायची. आता मी थंड पेतो. तर मित्रांनो वडापाव वगैरे सगळे झालेलं. आता चाय वगैरे पिऊ आता. सो हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल म्हणजे ज्याचं नाव आहे संतोष बोराडे 2.0. तर मित्रांनो तर आता आपण आलेलो आहे, तुम्हाला माहिती बॅकग्राऊंड बघून तुम्ही ओळखलंच आपण कुठं आलो आहे. आता पार्टी म्हणजे आज बनत आहे वडापाव. आज आपण वडापावची रेसिपी बघणार आहोत आणि ती रेसिपी कोण बनवणार तुम्हाला माहीत आहे का? कोण बनवणार आहे? माझी मावशी. हां चला तर आता आपण बघू आता काय करते ते बघू शकता मित्रांनो. तर आता आहे फायनली याची सामान काढलेलं आहे. तेव्हाला आहे बटाटा. तर आता आपण फायनली बघू आता हे काम चालू आहे. काम झाल्यानंतर आपण भेटू. हे बघू शकता. काय बोलते साची रेसिपी तू बनवणार आहे? यस. किती दिवसानंतर? हा मला येतच नाही काही. येतं का तुला? नाही दादा येतं का दीदी? हा येतं हा येतं बोलतं. हा बोलते पण मी तर कधी बघितलं ना आजपर्यंत. बनवता नाही मला मदत केल्यावर. तर आता मी बघणार आहोत आता वडापाव कसा बनणार आहे. फायनली हे पण रेडी. तर मसाले चालले त्याच्यात. का बोलणार तुम्ही? पहिल्यांदा बनवताय का? हा आता तेलाचा भडका करते मॅडम. एवढंसं तेल तळायला थांबणार तू तळायला नाही टाकलं. आता याच्यात टाकलेल्या बघू शकता तुम्ही काय आहे? कढीपत्ता. काय हे ना ही डाळ मुगाची डाळ है ना? मुगाची डाळ ना? त्याचे रात दिसतात दादाची बाईन. तर मित्रांनो आपल्या खूप दिवसानंतर आपला व्लॉग व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. नाव फायनली आपण रोशनीसोबत आपण व्हिडिओ शूट करत आहोत. रोशनीने आज वडापाव बनायचा डिसिजन घेतलेला आहे आणि ती फायनली वडापाव बनवते. हे काय करते काही समजत नाही मला पण. आता तेलामध्ये डाळ टाकली आणि कढीपत्ता टाकला. बाबा हे सगळं आलं वडापावचं. आता ते हे टाकणार आलू संग ते काय टाकलं? काय हे काय? थांबणार तू हं? तू पाहिलं बरं काय तर. अच्छा मसाला वाटते. कोणता? अरे मसाला ते पिवळं दिसतं तिथं मसाला. हां ते आलू मिक्स करणार मग त्याच्यात टाकणार अच्छा आलूमध्ये. मग त्या कढईमध्ये टाकणार. मला एक बनवणार. हे जिरा टाकत आहे. दुसरं काय? आता दुसरं काय रे? जिरा टाकत आहे. बघू दुसरं शकता. काय?
आता काहीतरी मावशी कुठत आहे बघू इथं आता. मिरच्याचा ठेचा पण लावलेला आहे आता म्हणजे ते वडापावचा मसाला आता बनवते काहीतरी भांडं मसाला बनवते ते आता काहीतरी भांड्यात पण एक चम्मच डाळ मी घाला. पहिल्यांदा बघितली त्याच्यात डाळ नवीन वडापाव येतो. नवीन वडापाव आहे नवीन वडापाव आहे त्याचं जर नाव तुम्हाला पण वडापाव बनवायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रोज आमचे व्हिडिओ बघत जा. ऐकलंच ना तर सबस्क्राईब करून द्या. सोडा गोष्टी खाली हे मिरचीला ठेचा टाकलाय आता सध्या. आता मावशी हलवणार आहे कढई. बघू शकता तुम्ही. मसाला अरे टाकलाय. डब्बाच वाचला पूर्ण आहे हळदीचा संपला. हळदीचा पुरा डब्बा टाकलाय वतला आणि आता पुढे सगळं ते मावशी मसाला बिसाला टाकलाय तो पुरा पिवळा झाला. बघू शकता तुम्ही. अरे हे पूर्ण टाकलं तिने पंखा बंद कर पंखा बंद कर पंखा बंद कर पंखा बंद कर आता पंखा बंद केला आहे आणि आता पुरा सगळं आलू टाकलंय. अच्छा ह्यो मसाला बनवला आहे फायनल पण गॅस का बंद केला ते कळलं नाही. हे चालू आहे. पागल झाला का तू? चालू आहे, हळूहळू चालू. हे काय बघू द्या मला पण. हे कोथिंबीर आहे. कोथिंबीर कापत आहे. आता आपण कोथिंबीर कढईमध्ये टाकणार. काय पाडशी नाही यार. रोज व्हिडिओ बघत जा आणि लाईक आणि सबस्क्राईब करा. चला आता पुढचं. हे याच्यात जाणार आता तेल. तर मित्रांनो आता तेल पण टाकलेलं आहे, पूर्ण टाकलंय तेल त्याच्यात आणि फायनल याचा मसाला पण पूर्ण रेडी झालेला आहे. आपण गॅस बंद केला. हे फायनली गॅस बंद केला याचं काम इथं समाप्त झालेलं तेल आहे. मध्ये हलवायला लागते पाहिजे. आणि आता हे तेल आता गरम होऊ देणार मस्त उकळू येणार खळ 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 कसा तड 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 आवाज आला पाहिजे कसा तड 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 तडा. कसा तड 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 तडा. कसा तड 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 तडा. कसा मला माहिती. तड 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 आवाज आला पाहिजे तेव्हा ते आपण डोकं कसं फड 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 तसं तड 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 तड. मसाला तर झाला रेडी आता हे तड 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 झाला पाहिजे थोडं पंख्याखाली आहे. हा तर आता याला आणलेलं आहे इकडे आपण हवेखाली मस्तपैकी कसं दिसते काढा त्याच्यामध्ये वेगळं दिसतं YouTube थोडं. हा बघा, किती दिवसांनी येईल. सगळं 15 दिवस लागेल जायला. तर मित्रांनो आता फायनली बघू शकता तुम्ही चपटे करू का काढ्या चपटे जरा तर कसं असंच राहू. तर मित्रांनो फायनली बघू शकता तुम्हाला तुम्ही हात लावून राहिलं तरी थांब ना जरा. एक झालेला आहे मोदक बनून. तू मोदक खाणार का वडापाव 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 आणि मोदक पण. तू मग तो? काहीच नाही पाहिजे. नो आज डोका कसा फाड 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 करते. तर मित्रांनो आता फायनली सगळं रेडी वगैरे झालेलं आहे. ह्यो पण रेडी झाला हे पण रेडी झाले आणि हे पण रेडी झालेलं आहे हे पण झालंय आणि फायनली तड 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 करायला लागलेलं आहे. आणि फायनली वडापाव बनवून झालेला आहे म्हणजे मसाला वगैरे ते बनवून झालेला आहे. दादा पण रेडी आहे खायला आणि फायनली तडतड पण करायला लागलेला आहे दुसरं ना तेल त्यातलं. टक्का आता सगळ्यांनी दूर व्हा. तिकडे व्हा सगळे तिकडे सगळे हो तू बी हो तिकडे. गाड्या तेल आहे त्याला सोबत मस्कर नाही करायची बाळा. तर आता याच्यात फायनली तडतड करायला लावला हिने. ओ फायनली वडापाव खळ 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 तड 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 करायला लागलेला.
कसा दाद्या हा खडखड खडखड तडतड खड रुक ना अभी एक होने दे ना गरम होने दे एकच ना टाकू काय पागल झाला का तू गरम होऊ दे ना थांब ना नाही रे एक एक नाही तर काय खुरत कधी होती येते जरा बेसू गाडी मस्त मस्त चाललेला माल सर सगळे काढा कॅमेरा पडून नाही याच्यात कॅमेरा नाही पडेल बाबा कसा आहे वडापाव घेते हाताची तुला काय वडापाव कसा आहे वडापाव चांगला आहे. त्यावर समजेन आता सर कसा आहे छान छान ओ छान वडापाव ओ मुंबईची शान आहे वडा मुंबई रे हा सॉरी हे काय होते त्यामुळे अलग अलग प्रकारचे सापासारखे वेगळे बनलेत 4 वडे टाकलेले आहे त्याच्यात आणि ते फायनली आता तंदुरी फ्राय होत आहे शिस्त आहे. आणि सर सर काय शिजते ते काय मटन आहे का शिजायला हा आता हे बघू शकता तुम्ही मध्ये हे कोण आहे याचं नाव काय आहे याचं हा याचं आहे घरटं. याचं आहे याचं महिना आणि याचं तोता महिना तोता काय विचारा डबा घेऊन जाते त्याच्यातून विचारून महिना तोता बोलते महिना तोता तू मेरी महिना मैं तेरा तोता तू मेरी तू मैना मैना. सर, थांब ना जरा तेलासोबत मस्करी नाही मिरच्याचा डबा थांब ना रे हा आपला वडा हे आपला वडा आणि पाव हे पाव बहिणाला जायचो काय ते पाहुणे दोनले येते घरी हा कोणी बोललं काय वडापाव बनला हो? बाहेर तिकडं हो. ते पाव दे मला. म्हणजे भजे दादा बोलतो भजे एवढा मोठे मोठे भजे म्हणजे तेव्हा बापान बनवलं ते असे भजे झाडीमध्ये गाड्यामध्ये एक side. ते बघू टाकायचं ना? शकता मित्रांनो चहा एक पितो साईडला हे आहे आणि आता फायनली आता दादा आपण तिकडं हो दादा. चाय बनवणार आहोत दादा हा वडापाव सांगा. वडापाव सोबत चाय प्यायला मजा येणार ना तुला हा ही महिना काय बोलते तू मेरी महिना मैं तेरा तोता आजाना मेरे पास चला तर मित्रांनो तर आता आपण फायनली आता वडापाव मस्तपैकी खळखळ खळखळ खळ करत आहोत डोकं पण असं फेड करते ओ दुधामध्ये बेचारी सकाळी 5 वाजेचे उठले टेन्शन मध्ये लागलेले कितीला उठलं खरोखर फ्रीज मध्ये एवढं दूध कितीला उठले दादा इकडे दादा आणि ना तो दूध सांडेल दादा राहू दे कितीला उठलं खरोखर मी नाही उठत एवढा लवकर सकाळी कितीला मम्मीला फोन करू दे वर व्हिडिओ कॉल कितीला उठलं माझ्या फोन आणि तिकडचा जाते फोन आणि आईला फोन करू आई म्हणे वडापाव येते नाही तुला आले काय वडापाव येतं का तुला मी केलं नाही मग टाकू का धंदा मी वडापावचा काळेच राहू तू दे ना तू. मेरी महिना ओ फायनली चिंग 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 घे हो. लावून आहे रे फोन पासवर्ड सांगतो 1907 येत नाही तसं मित्रांनो मला चायनीज बनवायला येतं तसं मला चायनीज बनवायला येतं मी चायनीज वगैरे पण बनवतोय व्हिडिओ कॉल कर व्हिडिओ कॉल सगळं इथं रेडी पाहिजे साहेबांना आणि इकडे आता वडापाव सोबत चाय प्यायला खूप राहू दे, मजा चालू येणार आणि पाऊस चालू असतं तर अजूनच मजा आली लावत राह हे बघू शकता तुम्ही तिकडे काय तिकडे वडा बनवत आहे तर इकडं सगळा म्हणजे की हे पण तयार मी पण तयार आणि मी पण तयार आणि आता सध्या मावसा ब्लॉग काढत नाही आहेत कारण की मावसा आता सध्या कामाला चालले आहेत यांनी काहीतरी केलंय इकडे भडका तर बघू शकता मित्रांनो वा, माझ्या अंगावर उडलेलं हा आणि इकडे हे झालेलं आहे एवढा रेडी आता हे बाकी आणि हे वाले हे झाले बनले आहेत वडापाव बनले आहेत आता जर तुम्हाला वडापावची रेसिपी बनवायची असेल तर या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो बघू शकता फायनली वडापाव बनवलाय रोशनीने आणि
आणि आपण पार्टी करत आहे. आणि हे दाद्याने हे आणलेलं आहे मस्त थंडा थंडा कुलकुल व्हायला. आणि रोशनी गरमागरम झालेली आहे. तिने हे एवढं सारं कारनामे बनवले सकाळी सकाळी उठून. तिला माहिती होतं मी येणार होतो त्यामुळे ती सकाळ सकाळी लवकर उठली घाई गडबडमध्ये असं दाबायचं. आणि तिने हे बनवलेलं आहे. देव ती बोलते असं टाकाय. वाव सो ब्युटिफुल. धर रे. घे रे. घे खाय रे. दादा धर रे लवकर. गाईस पार्टी एक नंबर. तिकडे बनवलं. कसं आहे गरम आहे खूप. आता हॉटेल टाकते वडा. हे बघा कसं आला मस्त. दादा विचारा दादा. दादा कसं झाला. आता वडापावचं हॉटेल टाकणार आहे मी. हम्म. ना काय राऊस मस्त गरमागरम. मुंगाची डाळ. काय झाला. वडापाव शिकायचं असेल तर पूर्ण रेसिपी मी टाकेल तुम्हाला. फॉलो करा. सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो लवकरात लवकर. दादा दाखव. चहा पाहिजे सांगेन. एकदम मस्त वडापाव बनवलाय. जर वडापावची रेसिपी बनवायची म्हणजे की तुम्हाला बनवायची असेल तर मावशीकडून शिकून घ्या. हम्म. त्याच्यात मिरची टाकली चांगलं आहे मिरची घ्यायची. आता मी थंड पेतो. बहिणीची दूध तिकडे जाणार होता काढाय. हे पा थंडा. थंडा कसा तरी अशा उष्टे उष्टे मिरच्या कोण टाकतो याच्यात. हे बघ. हा ग. प्रयास करें. The person you have called is speaking to someone else. You can मग wait पण अशा or उष्टे call उष्टे मिरच्या again टाकतो later. त्याला. आपण ज्या व्यक्तीस कॉल करीत आहात ती व्यक्ती उत्तर देत नाही. अर्धे मिरची कृपया नसतात. थोड्या वेळानंतर बघा, पुन्हा बघा. प्रयत्न करा. आप जिस व्यक्ति को कॉल कर रहे हैं वह उत्तर नहीं दे रहे हैं. कृपया हॅलो. काय करते बाई. वडापाव पाहिले का आमचे वडापाव पा. मिरच्या काढल्या मित्र मिरच्या. वडापाव चॅलेंज करणं पडेल एक दिवशी. हा पाणी आण पाणी. हे खाली. मिरची खाल्ली मी. मित्रांनो आईस्क्रीम खायची आहे मला. तू मिरची खाल्ली. नाही मिरची खायची. हा खा. अर्धा अर्धा मिरची खा. जमलं की नाही. जमलं आता काय. आपण मिरची खाल्ली गरमागरम. खूप खूप तिखट आहे मिरची.
मित्रांनो आपण गरमागरम मिरची खाल्ली, खूप तिखट मिरची. तर एक बघूया. नंबर. तर मित्रांनो वडापाव वगैरे सगळे झालेलं. आता चाय वगैरे पिऊ आता. मस्त आहे, मस्त गरमागरम वडापाव खाल्ले, त्यानंतर चाय. मज़ा आ गया भाई. वडापाव खाने के बाद चाय नहीं तो कुछ भी नहीं भाई. और ऊपर से ऐसा बारिश, तुला सवय आहे ना, बहुत मजा. तुला सवय ना छान होतं खायला. टाकीची पॅटीस बनवून एकदा पॅटीस खायला. आम्ही आता एका practice पण बनवूया पुढच्या ब्लॉगमध्ये. पावसाळ्यामध्ये मस्त आम्ही भजे, वडापाव मस्त चॅलेंज व्हिडिओ काढणार आहोत. एक वेळा पावसाळ्यात चालू होऊ द्या. मला पाहून माझं पोट एकदम भरलं. भरलं एकाच वडापाव मध्ये. मस्त. चहा आणि वडापावची अलगच मजा. चहा आणि वडापाव मस्त एक नंबर, गरमागरम ते पण. तिथून गेला ते व्हिडिओ. तर मित्रांनो आता फायनली आपलं सगळं नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे करून, आणि वडापाव वगैरे सगळे तिने बनवून वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं आहे. आपला टिफिन वगैरे पण रेडी करून ठेवलेला आहे. तर आता फायनली सगळं आपलं रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि जॉबसाठी निघतो. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच आपल्या कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगा. आणि न्यू ब्लॉग कोणत्या टॉपिकवर बनवूया नक्कीच तुम्ही आपल्याला सजेस्ट करा. आणि असेच आपले ब्लॉग बघण्यासाठी नवीन कंटेंट घेण्यासाठी आपल्याला यूट्यूब चॅनलला सजेशन द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. काय जाते? हां आणि तुमच्या मदतीने आमच्या 2000 100 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आहेत. असेच व्हिडिओला सबस्क्राईब लाईक करत राहा माझ्या मित्रांनो. चला मित्रांनो आता दादाने पण फायनली बोललेलं आहे आणि लवकरात लवकर सबस्क्राईब नसेल केलं सबस्क्राईब करून ठेवा. चला तर भेटू पुढच्या एक नवीन ब्लॉगमध्ये नवीन कंटेंटमध्ये. तोपर्यंत बाय.